तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोण बनेगा करोडपती मध्ये। कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय? तर चला आपण खेळायला सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे। संयुक्त राज्य अमेरिकेने कोणत्या साली लोकशाही राज्यघटना स्वीकारली? भो तुम्ही तर पहिलाच प्रश्न डायरेक्ट 10 करोडचा विचारला। बरे तुझी का दुश्मनी का माझ्यासोबत? अरे घ्या रे कोणी। बरं दुसरा प्रश्न विचारतो। दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे। अरे आवाज कमी कर रे भो, अटॅक बिटॅक येईन ना मला भो रे। बरं मला सांग तुला न्यूटन माहिती का? हा माहिती ना, तो पुढे असतो म्हणजे 4 गिअर मागे असता आणि न्यूटन पुढे असतो। अरे तो गाडीचा न्यूट्रल वेगळा, मी ज्या न्यूटनची गोष्ट करतोय तो शास्त्रज्ञ आहे। शास्त्रज्ञ म्हणजे जे लोक शोध करतात ना त्यांना शास्त्रज्ञ म्हणता। अरे भो मग तर मी बी लय मोठा शास्त्रज्ञ आहे। कसं काय? एकदा आमच्या गल्ली मधली बकरी गमली होती, मध्ये कोणाला सापडत नव्हती आणि मग मी गेलो शोध करायला आणि मला ती लगेच सापडली। अरे वा काय सांगतो, म्हणा सावासामध्ये अप्लाय कर जॉब साठी। बरं जाऊ दे, आता तुला तिसरा प्रश्न विचारतो। जैन धर्माचे 17वे तीर्थकर कोण होते? तू तर मला असे प्रश्न विचारतोय तर सगळे मी तेव्हा तिथंच होतो। अरे जर तुला उत्तर माहित नाहीये तर मग तू लाईफलाईन बी घेऊ शकतो, तुझ्या मित्राला फोन करू शकतो। अरे भो मा मित्र तुमचा फोन नाही उचलणार, तो दिवसभर त्याच्या आयटमशी बोलत राहतो। त्याची पहिली गर्लफ्रेंड आहे त्याच्या अख्ख्या जीवनातली। आता तुम्ही समजून जा, कोणता दुसरा मित्र असेल तुझा त्याचा नंबर दे। अरे आणि दुसरा मित्र तर अजून बेकार आहे, तो डायरेक्ट अनोळखी नंबरच उचलत नाही। मित्रांनो आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या भागात। भो आता गंजला 5 आता तू मला डायरेक्ट 10 करोडचा प्रश्न विचार आणि 5 तू डाऊन 5 मी ठेवतो आणि असा प्रश्न विचार त्याचं उत्तर मला माहिती आहे।